वसमत तालुक्यातील नालेगावची ही महिला आहे. डिझेल नसल्यामुळं तुमच्यावरती काय वाईट वेळ आली? डिझेल नसल्यामुळं आमच्यावर वाईट वेळ आली. म्हणजे आमची मुलगी गरोदर होती, तिच्या पोटामध्ये पाणी झालं होतं. पाणी झालं तर मग इथं डिझेल नसल्यामुळं आम्हाला 3 ते 5:30 वाजेस्तोवर जवळा बाजारला बसावं लागलं. त्या म्हणल्या की ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नाही ताई, मग कसं करता, प्रायव्हेट गाडी करून जाता काय मग? तर आम्ही म्हणलं ॲम्ब्युलन्स कशासाठी आहे? गरिबासाठी हे ॲम्ब्युलन्स. तर प्रायव्हेट गाडी तर कधी बी भेटते आपल्याला पैसे दिल्यावर. तर मग म्या प्रायव्हेट गाडी केली. 850 रुपये दिले आणि प्रायव्हेट गाडी 30 मिनिटामध्ये हिंगोलीला आणली. आता आता हिंगोलीत आणल्याच्या नंतर पुढे त्या पेशंटचं काय झालं? पुढं त्या पेशंटचं हिंगोलीत आणल्याच्या नंतर ते डॉक्टर म्हणले, ताई तुम्ही जर लवकर आल्या असत्या तर तुमचं बाळ वाचू शकत होतं. पोरीचं शिजर केलं आणि मुलगा मेला. किती किलोचा मुलगा होता? 1.5 किलोचा मुलगा होता. तुम्ही काय आजी आहेत का? मी आजी आहे. जे मुलीची आई. हां, मुलीची आई. बरं, डिझेल नसल्यामुळे तुम्हाला तिथं त्या दवाखान्यामध्ये किती घंटे थांबावं लागलं? त्या दवाखान्यामध्ये 3 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत मी दवाखान्यामध्ये बसून होते. त्या म्हणल्या की इकडे या, इथून गाडी. आम्ही नालेगावहून मोटरसायकलीवर आलो आणि म्हणले इथं गाडी येते, इथून जरा पटकन जाता येते, तुम्ही जवळा बाजारच्या दवाखान्यात. तुमच्या गावातून नालेगाव पर्यंत किती किलोमीटर तुम्ही मोटरसायकल? 5 किलोमीटर मोटरसायकलीवर आलो आम्ही. हो, ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळंच तुमचं बाळ गेलं असा तुमचा आरोप आहे का? हां, बरोबर आहे. आरोप माझा आहेच. ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे आमचं बाळ गेलं म्हणून. पुन्हा पोरीला दुखापत झाली, शिजर झालं. पहिलं नॉर्मल होतं, आता शिजर झालं माझ्या मुलीचं. आता बाळाच्या आईला काही माहिती आहे का? नाही, बाळाच्या आईला उजूक काही सांगितलं नाही. बाळाच्या आईला सांगितल्यावर बाळाच्या आई तर मरल ना. मग का तेच करायचं का? हे गेलं तर ते बी. मुख्यमंत्री म्हणतात की डिझेल उपलब्ध आहे. हो, मुख्यमंत्री म्हणतात डिझेल उपलब्ध आहे, पण डिझेलमुळं गाडी आम्हाला दिली नाही. आता आता ह्या त्या सगळ्या डॉक्टरवरती कारवाई व्हायला पाहिजेत का? व्हायलाच पाहिजे. गरीबाला मग त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय गरीबाला मग ते बघताल ना नादर. म्हणल्या ॲम्ब्युलन्स तरी पाठवताल ना. तुम्ही आता आजी आहे त्या बाळाची, हो, बाळाची वाईट आजी वाटत नाही बाळ गेलं हातातून? हां, वाईट वाटणारच झालं ना माणसाला. बिगर वाईटाचं कालपासून आम्ही लढायलो होतो. आम्हाला कसं, मला मुलगा नाही, माझ्या पोरीला नाही, या पोरीला झाला आमच्या मुलगा, म्हणून वाईट वाटणारच झालं माणसाला. किती महिने झाले? 7 महिने पूर्ण झाले होते. गावाकडे कळवलं का नातेवाईकाला? गावाकडं नाही कळलं अजून. डॉक्टरने ही माहिती दिली बाळ गेलं म्हणून, तेव्हा धक्का बसला का? हां, माणसाच्या जीवाला धक्का बसणारच झाला की, तर एवढं मोठं बाळ गेल्यानं. ठीक आहे. ही सगळी परिस्थिती आहे. डिझेलचा तुटवडा मुख्यमंत्री म्हणतात नाही, जिल्हाधिकारी